हो जेवल्या असू दे. काय त्यांनी लई काबाड कष्ट केलं, आयुष्यभर कष्ट केले तिने, आयुष्यभर लोकांची खरकाटी काढली ती, आयुष्यभर लोकांच्या घरी मजुरी केली. अगं 72-73च्या दुष्काळात तुझा नवरा जगवला, हे त्यांचं तुझ्या उपकारायचं. मी जशी तुझी आई आहे तशीच ती तुझी आई आहे. जसं माझ्याबरोबर चांगली वागली तशीच तुझ्या सासूबरोबर चांगली वाग. आयक लेकरा आयक, बाळूमामाच्या दरबारात जाशील, बाळूमामाच्या दरबारात जाशील, एखाद्याचं घर फोडशील तर प्रसाद खाताना तुला लाज वाटेल, एखाद्याचं घर फोडशील तर प्रसाद खाताना तुला लाज वाटेल, आणि एखाद्याचं घर जोडशील तर प्रसाद खाताना तुला अभिमान वाटेल. तुला वाटेल मी त्या बाळू धनगराची लेक आहे, तुला वाटेल मी त्या बाळूमामाची लेक आहे. त्या मामाच्या दरबारात गेली ना पुढे, तुझ्या जीवाला वाईट वाटायचं नाही, तुझ्या जीवाला तुझा आनंद वाटेल. पहिल्यांदा फोनवर बोलली आणि घर फोडायला लावलं, ती बी गुरुच आहे. आणि दुसऱ्यांदा जिनं समजून सांगितलं, ती बी गुरुच आहे. गुरु चांगला बी असतो, गुरु वाईट बी असतो, पण ज्ञानोबरांनी स्त्री हा शब्द जोडलाय. स्त्री हा शब्द जोडला की वाईटपणा नष्ट होतो. म्हणून बहुतेक जिथं जिथं चांगली जागा आहे तिथं तिथं स्त्री लिहिलं जातं. तुम्हाला आम्हाला पाहुण्याची पत्रिका जरी यायची झाली तरी आपल्या बी नाव पुढं पाहुणं काय लिहितं? स्त्रीच लिहतात. स्त्री या शब्दामध्ये वाईटपणा घालवण्याची ताकद आहे. स्त्री या शब्दामध्ये सामर्थ्य तयार करण्याची ताकद आहे. आणि एकदा का तो स्त्री गुरु मिळाला की मग मात्र आयुष्यातली सगळी दुःख निघून जातात. महाराज, माणसाचं आयुष्य दुःखाचा सगळ्यात मोठा प्रवास आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या वाटेला दुःख आहे. कुणीही असल्या, राजा असला दुःख आहे, प्रजा असला दुःख आहे, गरीब असला दुःख आहे, श्रीमंत असला दुःख आहे, चांगला असला तरी दुःख आहे, वाईट असला तरी दुःख आहे. नुसतं दुःख आहे म्हणून सांगत नाही. ज्या संसारामध्ये आपण राहतो तो संसारात मुळात दुःख. संसार दुःख मूळ जाहीर मत आहे, स्पष्ट आहे. सगळ्या संसारामध्ये दुःख आहे म्हणूनच मामांच्या दरबारात गर्दी. काय म्हणला बुवा? संसारामध्ये दुःख आहे म्हणूनच मामांच्या दरबारात गर्दी. आणि मला आवर्जून सांगू द्या, बाळूमामांचा बका जेव्हापासून आपल्या भागात फिरायला लागला तेव्हापासून आपल्या भागामध्ये 3 प्रकारचे बदल. तुम्ही किती निरीक्षण केलं मला माहित नाही, तर मी निरीक्षण करून जाणणारा माणूस आहे. जेव्हापासून मामांचा भागात तसे बरेच वर्ष झाले आपल्या भागात निर्णय. फक्त एक कीर्तन प्रवचन अगोदर नव्हतं. कीर्तन प्रवचन अगोदर नव्हतं. भागात लय कीर्तन केली ह्या उंबऱ्यात नाही. अहो जाहीर सांगतो, मी कीर्तनात बोलणारा माणूस आहे, धडाधडा बोलणारा माणूस. लॉकडाऊनच्या काळात आमच्यासारख्या पाप्यांचं घर प्रपंच चाललाय मामांच्या काळात. अजून काय बोलू